नमस्कार सर्व मित्रांना हृदयस्थ नमस्कार. गण्यन्ते संख्या येते तगत नितम तत प्रतिपादकत्वेन तत सज्ञ शास्त्र उच्चन्ते. मित्रांनो, महाराजांना करण कौस्तुभे ग्रंथ का लिहून घ्यावा लागला? ज्योतिष्य शास्त्राला का अध्ययावत करावे लागले? शिवपूर्व काळ कालगणना कशी होती? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या भागात पाहणार आहोत. मी राजा महाराज. आपले आवडचे चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, लाईक करता, शेअर करता आणि माझा आग्रहपूर्वक म्हणणं आहे की हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा, आपल्या ज्ञानामध्ये भर घाला. करण कौस्तुभ लिहिण्यामागील पार्श्वभूमी म्हणजे उपऱ्यांच्या कालगणना त्या काळात अस्तित्वात होत्या. सर्व व्यवहार त्यांच्याच भाषेतून किंवा हिजरी, सूर, फसली, जुलूस, इलाई, तुर्की, अब्जद किंवा इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांची ॲनो अरबिस कॉन्डिस, ज्याला इंग्रजीमध्ये AUC आपण ज्याला म्हणतो, त्याच अस्तित्वात होत्या. याच कालगणना त्या काळी वापरण्याची पद्धत होती. विशेष म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी या सर्व कालगणना नाकारल्या. त्यांनी ज्योतिषशास्त्र अद्ययावत करण्यासाठी कृष्णदैवज्ञ यांना करण कौस्तुभ ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली. एक विशेष म्हणजे याचाच परिणाम म्हणजे राज्याभिषेक शकाची निर्मिती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शक 1596 6 जून 1674 या दिवसापासून राज्याभिषेक शक या वर्षास प्रारंभ झाला. हिंदूमध्ये चांद्र सोर अशी मिश्र कालगणना आहे. म्हणजेच चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करण्यास लागणारा वेळ करण कौस्तुभेमध्ये चांद्र महिना या प्रदक्षिणा मार्गाचे 12 अंशाचे एक असे भाग पडलेले आहेत. त्यापैकी एक भाग ओलांडण्यास लागणारा वेळ म्हणजे एक तिथी. महिन्याचे 2 भाग प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतच्या भागास शुक्ल शुद्ध किंवा शीतपक्ष म्हणतात. पौर्णिमेपासून नंतर तिथीपासून अमावस्येपर्यंतच्या भागास वद्य कृष्ण किंवा बहुल पक्ष म्हणतात. चंद्राला त्याच्या प्रदक्षिणा मार्गातील 12 अंशाचे भाग ओलांडण्यास लागणारा वेळ हा सारखा नाही, ही लक्षात घ्या. तो किमान 54 घटका आणि कमाल 65 घटका आहे. हिजरी वर्षाप्रमाणे हिंदू वर्षही दरवर्षी सौर वर्षापेक्षा काही दिवसांनी पुढे जात राहिले असते आणि त्याचा ऋतूशी काही ताळमेळ राहिला नसता, लक्षात घ्या. पण हा फरक भरून काढण्याकरता करण कौस्तुभे या ग्रंथात अधिक मासाची योजना केली आहे. कलियुग, शक, संवत्सर, पर्शकाल, मोक्षकाल, योग, करण, प्रहार, घटका, पळे, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा विविध अंगाने हे अद्ययावत ज्योतिषशास्त्र करण कौस्तुभे ग्रंथ महाराजांनी निर्माण करून घेतला. इसवी सनाच्या 6व्या शतकात इटलीतील डायनेशियस एस्क्युगियस म्हणजे ख्रिस्ती संन्यासी यांनी ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर 753 रोजी झाला अशा समजुतीने 1 जानेवारी 754 पासून नवीन कालगणना मानावी असा प्रचार केला. तिला ॲनो डोमिनी AD म्हणजे इन द इयर ऑफ द लॉर्ड म्हणतात, प्रभूच्या वर्षात. हिलाच आपण इसवी सन कालगणना म्हणतो. इसवी म्हणजे ईसा उर्फ येशू यांच्या संबंधीची. तिचे पहिले वर्ष 25 डिसेंबर 753 पासून सुरू होते. तत्पूर्वीच्या वर्षाला एक BC इसवी सन पूर्व असे एक म्हणतात. हे दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे आपण. इसवी सन पूर्व 45 कालगणना हिच्यात वर्ष 365.25 दिवसाचे धरले होते. प्रत्यक्षात पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास लागणारा काळ म्हणजे सौर वर्षाचा काळ 365.24-22 दिवसाचा असल्याने जुलियस सीझर याने कालगणनेतील वर्ष हे खऱ्या सौर वर्षापेक्षा 0.0078 दिवसांनी म्हणजे सुमारे 11 मिनिटे व 14 सेकंदांनी ते मोठे होते. इसवी सन 325 मध्ये 21 मार्चला येणारा वसंत संपात इसवी सनाच्या 16व्या शतकात म्हणजे 11 मार्चला येऊ लागला. वसंत संपात म्हणजे सूर्याचा मेष राशीतील प्रवेश. त्या दिवशी सूर्य थेट पूर्वेस उगवतो. म्हणून पोप 13वा गेगरी याने खगोलशास्त्रज्ञाच्या सल्ल्याने ती सुधारित कालगणना सुरू केली. तिला गॅगेरियन कॅलेंडर म्हणतात, जे आजही आपण वापरतो.
वर नमूद केलेला 10 दिवसाचा फरक भरून काढण्याकरता 4 ऑक्टोंबर 1582 पाठोपाठ येणाऱ्या दिवसाची तारीख 5 ऑक्टोंबर ऐवजी 15 ऑक्टोंबर 1582 अशी समजण्यात यावी असा हुकूम या गेगेरीने काढला, ज्याने हे कॅलेंडर बनवलं. तेव्हापासून जुलियस कॅलेंडर हे जुन्या पद्धतीने ओल्ड स्टाईल कॅलेंडर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि गॅगेरियन कॅलेंडर हे नव्या पद्धतीने न्यू स्टाईल म्हणून ओळखले जाऊ लागले. ह्या दोन्ही कॅलेंडरचा फरक गॅगरीने सांगितलेल्या जुन्या पद्धतीने 4ने भाग जाणारी सर्व वर्ष लीप वर्ष मानली जात. नव्या पद्धती शतकी वर्षाला 400ने भाग जात असेल आणि इतर कोणत्याही वर्षाला 4ने भाग जात असेल तरच लीप वर्ष मानले जाते. 1700 जुन्या पद्धतीत लीप वर्ष होते, पण नव्या पद्धतीत ते लीप वर्ष नव्हते. त्यामुळे 1700 पासून फरक 1 दिवसाने वाढला. पूर्वीचे 10 दिवस व आता 1 दिवस असे 11 दिवस झाले. म्हणून ब्रिटनच्या संसदेने इसवी सन 1751 मध्ये एक कायदा करून 1752 पासून नवीन कॅलेंडर स्वीकार केला. त्यानुसार 2 सप्टेंबर 1752 पाठोपाठ येणाऱ्या दिवसाची तारीख 3 सप्टेंबर ऐवजी 14 सप्टेंबर 1752 अशी समजण्यात आली व पूर्वी 25 मार्चला सुरू होणारा वर्षारंभ आता नवीन कॅलेंडरनुसार 1 जानेवारीला झाले. याचे कारण 25 मार्च ख्रिस्त जन्माला येणार असल्याने गॅब्रियल नावाच्या देवदूताने ख्रिस्ताची आई मेरी हिला 25 मार्च रोजी सांगितले होते अशी समजूत आहे. म्हणूनच 25 मार्चला लेडी डे म्हणतात. 1700 शतकाच्या जुन्या पद्धतीत 10 मिळवले का जुनी तारीख व 11 मिळवले का ती नवी तारीख मिळते. आजही हिजरी तक्वीम ए हिजरी ए कमरी ही कालगणना खलिफा उमर याच्या हुकुमाने अंमलात आली. खलिफा उमर कारकीर्द इसवी सन 634 ते इसवी सन 644 पर्यंत हिजरी कालगणना हिचा प्रारंभ इस्लामचा संस्थापक मोहम्मद याने मक्केहून मदिनेस पलायन केले तेव्हापासून 16 जुलै 622 धरतात. आणि विशेष म्हणजे या हिजरतचा अर्थ काय होतो? हिजरतचा अर्थ होतो निर्गमन. या कालगणनेतील महिने चांद्र आणि वर्षे चांद्र आहे, म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा काळ म्हणजे चांद्र महिना आणि 12 महिन्याचे एक चांद्र वर्ष. मोहरम यांचे महिने मोहरम, सफर, रबिउल अव्वल, रबिउल आखर, जमादाउल उला, जमादाउल उखरा, रजब, शाबान, रमजान, शव्वाल, जिल्कात, जिल्लेज. प्रत्येक महिन्याचा प्रारंभ अमावस्येनंतरच्या चंद्रदर्शनापासून होतो. हिंदू महिन्याच्या द्वितीयेस मुसलमान महिन्याची शेवटची तारीख येते. म्हणजे मुसलमानी तारखाप्रमाणेच मुसलमानी वार देखील संध्याकाळी सुरू होतो. उदाहरणार्थ आपल्या गुरुवारच्या संध्याकाळी मुसलमानाचा शुक्रवार सुरू होतो. वर्षाचे 354 किंवा 355 दिवस भरते. हिजरी दरवर्षी 10-12 दिवसांनी पुढे सरकत राहते. हा फरक 33 वर्षांनी 1 वर्ष एवढा होतो. सुहूर उर्फ अरबी सन या कालगणनेविषयी. ही कालगणना शेती ऋतूवर अवलंबून असते आणि हिजरी कालगणनेचा तर ऋतूशी काही संबंध नाही. म्हणून महसुलाची आकारणी व वसुली याकरता सुहूर कालगणना सुरू करण्यात आली. दर सुहूर सना अलफ उल महसुलिया म्हणजे महसूल विषयक सुहूर सन अलफ ही कालगणना त्या काळात अस्तित्वात होती आणि याही कालगणनेचा अनेकांनी वापर केलेला आहे. सूर सन सोर वर्ष म्हणजे 744 मध्ये सूर सण सुरू झाला. पत्रावर आकड्यात लिहिलेला असतो, पत्र्यावर आकड्यात लिहिलेला नसतो, अक्षरामध्ये लिहिलेला असतो. अपवाद फक्त या सूर सणाचा आहे. नानी त्याला 1 ईद आहे, 2 इसने, 3 सला, 4 अरबा, 5 खमस, 6 सीत, 6 सवा, 8 समान, 9 तिसा, 10 अशर किंवा 20 इसरीन, 30 सलातीन, 40 अरबन, खमसेन, 60 सीतेन किंवा 1000ला अलप म्हणतात. उदाहरणार्थ पत्रावर अर्बन अलप असेल तर 40 अधिक 1000 म्हणजे
ते सन होते 1040. अकबराच्या कारकिर्दीत इसवी सन 1584 मध्ये ही कालगणना सुरू केली. इलाही म्हणतात. इलाही हा फारसी शब्द आहे, अर्थ होतो ईश्वर किंवा अल्लाह. दिवसाला रोज तर रात्रीला शब म्हणतात. यात वेगवेगळे महिने वेगवेगळ्या दिवसाचे भरलेले आहे. मिहर, आबान, आजर महिना तर विशेष तुम्हाला नवल वाटेल 32 दिवसाचा दिला आहे. या इलाही मध्ये तुर्की आहे, कालगणना किंवा अब्जद अशा विविध कालगणना त्या काळी अस्तित्वात होत्या. या सर्वांचे उत्तर म्हणजे करण कौस्तुभे हा ज्योतिषशास्त्रातील ग्रंथ आहे. आपली कालमापक पद्धती आपल्या हिंदू ग्रंथाप्रमाणे व्हावी हा महाराजांचा आग्रह यातून आपल्याला दिसून येतो आणि ही पद्धती आजही अचूक आहे. अनेक देशांनी ती पद्धती उचललेली आहे, विशेषतः जे सॅटेलाईट ग्रह सोडण्यासाठी. करण कौस्तुभ कृष्णदैवत यांच्याद्वारे शके 1575 सन 1653 मध्ये हा खगोलशास्त्रावर संस्कृतमध्ये रचलेला ग्रंथ आहे. करण कौस्तुभे या ग्रंथाची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी करण्यात आली. हा ग्रंथ गणेश दैवज्ञ यांच्या ग्रह लागव या खगोलशास्त्र ग्रंथावर आधारित आहे. यामध्ये 14 अधिकरण म्हणजे अध्याय किंवा ज्याला आपण म्हणतो प्रकरणे आहेत, ज्यामध्ये मध्यम ग्रह साधन, सूर्यचंद्र स्पष्टीकरण, पंचतारा स्पष्टीकरण, त्रिप्रश्न, दिशा देश काले, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, ग्रहद्वय साधन, उदयास्त, ग्रहछाया, चंद्रशृंगोन्नती, ग्रहयुती, नक्षत्रछाया, पाठ किंवा ग्रंथोपलंकार या 14 प्रकरणानुसार त्यांनी सर्व या अवकाशाची सर्व माहिती दिलेली आहे. करण कौस्तुभे हा छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक महत्त्वपूर्ण मार्गाने उपयोगी पडला. प्रशासकीय आणि धार्मिक अचूकता. स्वराज्य स्थापन झाल्यानंतर महाराजांना प्रशासकीय कामकाज, धार्मिक विधी आणि सण उत्सवाच्या तारखा निश्चित करण्यासाठी एका अचूक आणि अधिकृत पंचांगाची गरज होती. यासाठीच हा करण कौस्तुभ ग्रंथ निर्माण या ग्रंथाने ही गरज पूर्ण केली, ज्यामुळे हिंदवी स्वराज्यात एक प्रमाणभूत कालगणना प्रणाली लागू झाली. त्यामुळे निर्णय घेणे, शासकीय पत्रव्यवहार करणे आणि धार्मिक कार्य व्यवस्थित पार पाडणे या करण कौस्तुभे ग्रंथामुळे शक्य झाली. स्वराज्याची स्वतंत्र अस्मिता हा ग्रंथ महाराजांच्या थेट आज्ञेवरून तयार करण्यात आला होता. यामुळे हिंदवी स्वराज्याची कालगणना पद्धत मुघल किंवा इतर सत्ताधीशांच्या परंपरेपासून स्वतंत्र आणि ती वेगळी ठरते. हे स्वराज्याच्या वैचारिक अधिष्ठानासाठी महत्त्वाचे होते. वैज्ञानिक आणि शास्त्रीय संरक्षण महाराजांनी केवळ युद्धनीती आणि राजकारणालाच नव्हे तर खगोलशास्त्र आणि गणित यासारख्या वैज्ञानिक ज्ञानालाही राजाश्रय दिला. हे या ग्रंथाच्या निर्मितीमुळे सिद्ध झाले. हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यावे. यामुळे स्वराज्य हे केवळ लष्करी नव्हे तर बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे केंद्र आहे हे दर्शवले गेले. करण कौस्तुभे हा ग्रंथ महाराजांना अचूक प्रशासनासाठी आधार, स्वराज्यासाठी अस्मिता आणि वैज्ञानिक परंपरेचा मानबिंदू म्हणून उपयोगी पडला. करण कौस्तुभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे ज्योतिषीय प्रतीक आहे. हा ग्रंथ करण कौस्तुभे हा केवळ ज्योतिषीय गणिताचा ग्रंथ नाही तर तो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासकीय दूरदृष्टीचे आणि स्वराज्य स्थापनेच्या वैचारिक अधिष्ठानाचे प्रतीक आहे. अचूक कालगणनेसाठी कौस्तुभ म्हणण्याप्रमाणे तो अमूल्य ठरला. ग्रंथाची निर्मिती आणि आधार कृष्णदैवज्ञ यांनी हा ग्रंथ त्यांच्या ज्योतिष्य परंपरेतील महान विद्वान गणेश दैवज्ञ यांच्या ग्रहलाघव या लोकप्रिय ग्रंथाच्या आधारावर रचला. ग्रहलाघव हा सुमारे 1520 इसवी सनमध्ये रचला गेला होता आणि पुढील 150 वर्षासाठी हा तो अचूक ठरला. आधार बदलण्याचे कारण ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्राची गती आणि स्थिती कालमापानुसार
बदलत असते. अचूक पंचांग तयार करण्यासाठी जुन्या ग्रंथातील युगमान बदलणे अनिवार्य असते. त्यामुळे कृष्ण दैवज्ञ आणि ग्रह लागवचे मूलभूत सिद्धांत कायम ठेवून केवळ कालमानानुसार आवश्यक असलेले युगमान आणि स्थलांतरी स्थिरांक बदलले, ज्यामुळे करण कौस्तुभ हा ग्रंथ तत्कालीन मराठा प्रदेशासाठी उपयुक्त ठरला. करण कौस्तुभ ग्रंथाचा उद्देश विशिष्ट कालखंडासाठी ग्रह नक्षत्रांचे अचूक गणित मांडणे हा आहे. मध्यम ग्रह साधन, सर्व ग्रहांची सरासरी गती आणि स्थिती काढणे, सूर्य चंद्र स्पष्टीकरण, सूर्य आणि चंद्राची अचूक स्थिती निश्चित करणे जे पंचांग आणि ग्रहणासाठी आवश्यक असते. पंचांग गणना, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 अंगाची अचूक गणना करणे. ग्रहण गणना, सूर्य आणि चंद्र ग्रहणाची घटना, वेळ आणि स्वरूप याची शास्त्रीय पद्धतीने भविष्यवाणी करणे. यात दिलेली सर्व सूत्रे ही अत्यंत कमी कष्टात जास्तीत जास्त अचूकता देणारी असल्याने हा ग्रंथ तत्काळ प्रभावी ठरला. करण कौस्तुभे ग्रंथाचे महत्त्व केवळ ज्योतिष्य नाही, तर ते मराठा प्रशासकीय आणि स्वराज्याची अस्मिता. या ग्रंथाची रचना थेट महाराजांच्या आज्ञेवरून झाल्यामुळे तो मुघल आणि इतर सत्ताधीशांच्या ज्योतिष्य परंपरेपासून मराठा साम्राज्याची वेगळी स्वतंत्र ओळख दर्शवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ युद्धकलेसोबत याही ग्रंथाची निर्मिती केली, तर खगोलशास्त्र आणि गणित यासारख्या वैज्ञानिक ज्ञानालाही राजाश्रय दिला. याचे कारण कौस्तुभ हा जिवंत उदाहरण आहे. करण कौस्तुभ हा ग्रंथ कृष्ण दैवज्ञ यांच्या ज्योतिष्य प्रतिभेचा आणि गणेश दैवज्ञ यांच्या ग्रहलाघव सिद्धांताचा संगम आहे. या ग्रंथाने मराठा साम्राज्याला एक अचूक ओळख दिली. शिवाजी महाराजांच्या काळात या ग्रंथाला मिळालेल्या प्रतिष्ठेमुळेच तो आजही भारतीय ज्योतिष्य परंपरेतील एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून ओळखला जातो. ग्रंथाच्या आरंभातील मंगलाचरणाचा उद्देश आणि लेखक कृष्ण दैवज्ञ यांनी दिलेला संदर्भ, करण कौस्तुभ ग्रंथातील आरंभ श्लोकाचा संदर्भ. या ग्रंथामध्ये प्रत्येक संस्कृत ग्रंथाची सुरुवात ही मंगलाचरण किंवा गुरुवंदनाने होते. करण कौस्तुभच्या पहिल्या श्लोकात आणि पुढील काही श्लोकामध्ये हे 3 प्रामुख्याने घटक समाविष्ट आहे. इष्टदेवतेला वंदन, ग्रंथाची निर्विघ्न समाप्ती व्हावी यासाठी गणेश, सरस्वती आणि भगवान विष्णू ज्यांना कौस्तुभ म्हणे अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर गुरुवंदना, ग्रंथाचे प्रेरणास्त्रोत असलेले गणेश दैवज्ञ यांचे आभार मानलेले आहे आणि विशेष आभार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मानलेले आहे. नम्रपणे त्यांचा उल्लेख केलेला आहे. या ग्रंथातील एक महत्त्वाचा श्लोक आणि त्या श्लोकाचा आशय जो ग्रंथाच्या नावाला आणि निर्मितीला आधार देतो, तो श्लोक खालीलप्रमाणे आहे की ज्याप्रमाणे श्री विष्णूच्या वक्षस्थळावर कौस्तुभ मणी शोभून दिसतो, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने रचलेला हा ग्रंथ करण कौस्तुभ हे नावाचा ज्योतिष्य ग्रंथ पंचांग गणनेसाठी आधारभूत ठरेल. अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. करण कौस्तुभ हा ग्रंथ प्रामुख्याने पंचांग, स्थितीवार, नक्षत्र, योग, करण तयार करण्याच्या आणि ग्रह नक्षत्राची गती व स्थिती मोजण्याच्या गणितीय पद्धती स्पष्ट करतो. पंचांग गणना, तिथी, तारका, वार, दिवस, नक्षत्रे, योग आणि करणे यांची गणना करण्याची अचूक पद्धत, ग्रहस्थिती, सूर्य, चंद्र आणि इतर प्रमुख ग्रहाचे खगोलीय रेखांश काढणे, मुहूर्त आणि कालगणना, शुभ अशुभ काळ, विविध धार्मिक विधीसाठी योग, मुहूर्त, वेळ निश्चित करणे, ग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहणाची गणना करण्याची शास्त्रीय पद्धत, इतर ज्योतिषीय गणिते, यामध्ये त्रिकोणमिती आणि भूमितीच्या साह्याने कालगणना आणि खगोलशास्त्रीय घटनाची नोंद यामध्ये आलेली आहे. कृष्ण दैवज्ञ यांनी ह्या ग्रंथात जुन्या आणि प्रस्थापित ज्योतिष्य सिद्धांताचा आधार घेतला, पण त्यामधील त्रुटी दूर करून मराठा प्रदेशाच्या अक्षांश रेखांशांना अधिक अनुरूप असे नवीन आणि काहीशे सोपे नियम समाविष्ट केले. या भागाला धरून एक विशेष म्हणजे या भागामध्ये अक्षांश रेखांशाला धरून ते नियम सोपे केले. कृष्ण दैवज्ञ यांनी लिहिलेला हा करण कौस्तुभ ग्रंथ ज्योतिष्यशास्त्रामध्ये
अत्यंत श्रेष्ठ आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर सांगा आणि त्यावर टीका टिप्पणी आपल्याला करण्याचा अर्थातच आपल्याला अधिकार आहे. मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.